मनीषा, चहा ठेवलायस का? सासूबाईंचा आवाज स्वयंपाकघरात घुमला. हो आई, ठेवतीये. मनीषा जरा रागातच बोलली. सकाळपासून झाडलोट, लादी पुसणे, धुणी भांडी, सकाळचा नाश्ता, 2 वेळचा स्वयंपाक याने तिचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. तेवढ्यात तिच्या जावा आशा आणि माधवी शेतातून घरी आल्या. कपड्यांवर माती, चेहऱ्यावर थकवा, पण तरीही त्यांचा चेहरा हसरा होता. घरात आल्याबरोबर माधवी हसत म्हणाली, अरे वा, आज स्वयंपाकघरातून छान वास येतोय. मनीषा मात्र नाक मुरडत मनातल्या मनात पुटपुटली, हो ना, तुम्ही दोघी शेतात आणि मी इथे दिवसभर चुलीपाशी. ह्यांना आयते गिळायला काय जातंय? दिवसभर मी ह्या घरात एकटी एखाद्या मोलकरणीसारखी राबत असते. रात्री सर्वजण एकत्र जेवायला बसले होते तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले, मी यापुढे तुमची खरकटी काढणार नाही, तुमच्यासाठी स्वयंपाक बनवणार नाही. मला माझे आयुष्य असली कामं करण्यात घालवायचे नाही. मनीषा एवढी रागाने आणि मोठ्या आवाजात बोलली त्यामुळे तिच्या सासूसासऱ्यांना, जावेला, दिराला खूपच वाईट वाटले. ती आज अचानक एवढ्या स्पष्टपणे कशी बोलली याचे त्या सर्वांना प्रश्न पडला, पण कोणी काही बोलले नाही. जेवण करून आशा आणि माधवी आपल्या मुलांना घेऊन झोपायला गेल्या. मनीषाची सासू म्हणाली, मनोज, तुझ्या बायकोला एकत्र कुटुंबात राहून कंटाळा आला असेल तर तुम्ही खुशाल वेगळे राहा. आमची कोणावर कसलीच जबरदस्ती नाही. मनोज म्हणाला, आई, असं का बोलतेस? मी तुम्हाला सोडून वेगळा राहणार नाही. पण मनीषा म्हणाली, आता तुमचे माझ्याशी लग्न झाले आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला काय वाटते यापेक्षा आपल्या बायकोचा आनंद कशात आहे याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. मनीषाचे बोलणे ऐकून मनोज तिच्याकडे रागाने पाहू लागला. खरं तर मनीषा आणि अमितचे नाते प्रेमातून जन्मलेले होते. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं होतं, स्वप्न पाहिली होती आणि आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला होता. अमितच्या आईवडिलांचा या लग्नाला सुरुवातीपासूनच नकार होता. त्यांना मोठ्या कुटुंबात वाढलेली, एकत्र कुटुंबाचे महत्त्व ओळखणारी, सगळ्यांना बांधून ठेवणारी सून हवी होती, जी घरात आली की नात्यांना जोडणारी दुवा ठरेल, सगळ्यांसोबत गुण्यागोविंदाने राहील. मनीषा त्यांना तशी वाटत नव्हती, पण त्याच्या निर्णयावर ठाम होता. मला मनीषाशीच लग्न करायचे आहे, अन्यथा मी लग्नच करणार नाही, असे त्याने स्पष्ट सांगितले. मुलाच्या प्रेमापायी, त्याच्या हट्टापुढे शेवटी घरच्यांनी माघार घेतली आणि अनिच्छेने का होईना पण त्या दोघांचे लग्न लावून दिले. मनीषा ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला एक मोठा भाऊ होता, त्यामुळे घरातली लाडकी तीच. हवी ती गोष्ट मिळणं, आपलं मत महत्त्वाचं असणं आणि कुठल्याही गोष्टीसाठी थांबावं न लागणं या सवयी तिला लहानपणापासूनच लागल्या होत्या. शिकलेली असल्यामुळे तिच्या अपेक्षा जरा वेगळ्या होत्या. नीटच घर, शांत वातावरण, शिस्त आणि एक ठराविक स्टँडर्ड, हे सगळं तिला आवडायचं. तरीही लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसात ती मनापासून सासरच्या कुटुंबात मिसळली होती. सासू सासरे, जावा, दीर सगळ्यांसोबत ती हसत खेळत राहायची. माणसं चांगलं असतील तर बाकी सगळं जमून जातं, असं ती स्वतःच म्हणायची. अमित नोकरी करत असल्यामुळे तिला कामाची फार जबाबदारी नव्हती. तिच्या मोठ्या जावा शेतात काम करत होत्या, त्यामुळे मनीषा जास्त वेळ घरातच असायची. सगळं सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. मनीषाच्या आईचे तिच्या संसाराकडे जास्त लक्ष जाऊ लागलं. सुरुवातीला साधी चौकशी होती, सासूबाई कशा आहेत, तुला जास्त कामं तर करावी लागत नाहीत ना? पण नंतर त्या प्रश्नांमध्ये शंका मिसळू लागली. तू शिकलेली आहेस, आयुष्यभर घरकाम करत बसणार आहेस का? आम्ही तुला घरात बसण्यासाठी शिक्षण दिलंय का? शेतात काम करणाऱ्या तुझ्या जावांमुळे घरातली सगळी जबाबदारी तुझ्यावरच येते ना? आईच्या शब्दांनी मनीषाच्या मनात गोंधळ उडू लागला. तिला जे आधी साधं वाटायचं तेच आता अन्यायकारक वाटू लागलं. जी जबाबदारी तिने आनंदाने स्वीकारली होती तीच आता ओझं वाटू लागली. आईची चुकीची शिकवणूक सतत कान भरल्यामुळे मनीषाच्या विचारांमध्ये दरी निर्माण झाली. त्यामुळे हळूहळू तिच्या वागण्यातही फरक दिसू लागला. जिथे आधी समजूतदारपणा होता तिथे आता तुलना होऊ लागली आणि याच बदलांनी पुढे एका मोठ्या वादाचं बीज पेरलं होतं. एके दिवशी मनीषा म्हणाली, अहो, मी तुम्हाला सांगून ठेवते,
उद्यापासून मी सगळ्यांचा नाही तर फक्त तुमचा आणि आपल्या मुलांचा स्वयंपाक बनवणार आहे. बाकीच्यांनी त्यांचं त्यांचं पाहावं. मनोज म्हणाला, अगं मनीषा, आपण एकत्र कुटुंबात राहतो ना, मग असं बोलून कसं चालेल? तुला असं का वाटतं की सगळी कामं तू एकटीच करतेस? दोघी वहिनी त्यांना जसं जमेल तशी तुला मदत करतच असतात. त्या दोघी दररोज शेतात जातात, थकून घरी येतात. शेतात काम करणे एवढे सोपे नाही. जरा समजून घे. आईसुद्धा तिच्या परीने तुला कामात मदत करतेच. तरीही तुला काय प्रॉब्लेम आहे? मनोज आपल्या बायकोला समजावून सांगत होता तेव्हा ती म्हणाली, अहो मी किचनमध्ये गेल्याशिवाय कोणतंच काम होत नाही. रोज उठून स्वयंपाकाचं मलाच पाहावं लागतं. स्वयंपाकाची सगळी तयारी मलाच करावी लागते. सकाळी नाश्त्याचे पाहावे लागते, कणिक मळून ठेवावे लागते. नंतर मुलांचा डब्बा, तुमचा डब्बा. तुमचं झालं की नंतर मग सगळ्यांसाठी मला अजून वेगळा स्वयंपाक बनवावा लागतो. मोठ्या जाऊबाई तेवढ्या चपात्या लाटतात आणि संध्याकाळी आल्यावर आशा तेवढी भाकरी थापते. एवढं केलं म्हणजे झालं त्यांचं काम. नंतर बोलायला मोकळ्या की आम्ही रानात पण काम करायचं आणि घरी आल्यावर पण काम करायचं. मला तर वैताग आलाय नुसता. तुम्हाला नाही समजणार माझं मन. अगं पण माझं ऐक जरा. तुम्ही आता काही बोलू नका. माझं डोकं खूप दुखतंय. मनोज म्हणाला, हे बघ, हे तुझं नेहमीचंच आहे. मी बोललो तरी तू बोलू नको म्हणतेस आणि नाही बोललो तर बोला म्हणतेस. त्यामुळे मी आता गप्पच बसतो. हे बघ मनीषा, त्या दोघी शेतात जातात, घरची कामे पण करतात, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही आणि तू रोजच तक्रार करत असतेस. मनीषा म्हणाली, अहो त्या तक्रार कशी करतील? त्यांना माझ्यासारखं डोकं कुठं चालवायला येतं? मनोज म्हणाला, अगं पण रोज उठून चिडचिड करणं हे चांगलं नाही. तुलाच त्रास होईल. मनीषा म्हणाली, हो मला त्रास होतो एकत्र कुटुंबात राहण्याचा. अहो मला आता कंटाळा आला आहे या सगळ्या गोष्टींचा. मला आता हे काही सहन होत नाही. आपण वेगळं राहायचं का? मनोज म्हणाला, हे बघ मनीषा, वेगळं राहण्याचा विषय माझ्या पुढे काढू नकोस. मी माझ्या कुटुंबाशिवाय राहू शकत नाही. मनोज त्याचा निर्णय सांगून बाहेर गेला आणि अंगणातल्या ओट्यावर जाऊन बसला. आईने मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकले होते. त्यांनी मनोजला बाहेर जाताना पाहिलं आणि त्याही त्याच्या मागे बाहेर गेल्या आणि त्याच्याजवळ जाऊन बसल्या आणि म्हणाल्या, अरे मनोज, का जागरण करत आहेस? तुला सकाळी ऑफिसला जायचं नाही का? जा, जाऊन झोप बरं. मनोज म्हणाला, आई, आतमध्ये खूप गरम होत आहे म्हणून इथे हवेत येऊन बसलोय. बसतो थोडा वेळ आणि मग जातो झोपायला. आई म्हणाली, बाळा तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? मनोज म्हणाला, आई असं का बोलतेस? बिनधास्त बोल, तुला काय बोलायचे ते. आई म्हणाली, हे बघ, माझ्या कानावर तुमच्या दोघांचे बोलणे आले त्यामुळे मी तुला सांगते की तू तुझ्या कुटुंबासह वेगळा राहा. जिथे कामाला जातोस तिथेच 2 खोल्यांचे घर भाड्याने घेऊन बघ आणि मुलांनाही तिकडच्याच शाळेत घाल आणि बिनधास्त राहा तुम्ही दोघं. आमची काळजी करू नकोस. मनोज म्हणाला, अगं आई, हे तू काय बोलतेस? हे बघ, मला तुम्हा सर्वांना सोडून एकटे राहायला जमणार नाही. आई म्हणाली, हे बघ बाळा, मी तुझ्या भल्यासाठी सांगते आहे. अरे बाळा, रोज उठून तुला तुझ्या बायकोची बोलणी खावी लागतात. त्यामुळे एकदा तिच्या मनासारखं होऊ दे. मनोज म्हणाला, आई, बाहेर वेगळं राहणं एवढं सोपं नाही. खूप खर्च होतो. माझ्या पगारात हे शक्य होणार नाही. आई म्हणाली, अरे मनोज बाळा, काही दिवस जाऊन राहा. तिच्या पण मनाची शांतता होईल आणि रोज रोज तुमच्या दोघांमध्ये वाद तरी होणार नाहीत. आणि तसेही तुझे आई बाबा अजून जिवंत आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी या घराची दारं नेहमीच उघडी असतील. आमची अजिबात काळजी करू नकोस. खरं तर मनोजला आता कोणाच्या तरी आधाराची गरज होती आणि आईने येऊन त्याला आधार दिला होता. मनोज एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याला 2 भाऊ होते. मनोजचा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ शेती पाहत होते. पोटापुरती शेती होती. त्याच्या दोन्ही भावजया आशा आणि माधवी आपापल्या नवऱ्यासमोर शेतात कामाला जात होत्या. मोठ्या भावाचा मुलगा आता 10वीत होता आणि मुलगी 8वीत होती आणि धाकट्या भावाचा मुलगा खूप लहान होता. आणि मनोजला 2 मुले होती. एक 4थीत आणि दुसरा 1लीत होता. सर्वजण आपापल्या कामासाठी बाहेर जात असल्यामुळे मागे शिल्लक राहिलेली सगळी कामं मनीषाला करावी लागत होती. आशा आणि माधवीपेक्षा मनीषा खूप शिकली होती. ती जॉब करत नव्हती, त्यामुळे तिच्याकडे घर सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. पण आता मनीषाने मनोजकडे वेगळे राहण्याचा हट्ट केला
आईला मात्र आपल्या मुलाची होणारी घुसमट ठाऊक होती, त्यामुळे आईने खूप प्रेमाने त्याला वेगळे राहण्याचा सल्ला दिला. मनोजला तो निर्णय आधी पटला नाही, पण बायकोच्या समाधानासाठी तो तयार झाला. रोजच्या होणाऱ्या वादातून मुक्तता मिळेल असा विचार करून तो वेगळा राहण्यासाठी तयार झाला होता. मनोज खोलीमध्ये आल्याबरोबर मनीषा त्याला म्हणाली, "मग काय ठरवलं आहे तुम्ही? शेवटचं सांगा, नाही तर मी उद्यापासून कोणाचा स्वयंपाक बनवणार नाही." मनोज म्हणाला, "सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, पण थोडासा वेळ दे. हे काही एवढं सोपं नाही जेवढं तू समजतेस." हे ऐकल्यानंतर मनीषा खूप खुश झाली. तिला वाटलं की वेगळं राहण्यातच खरा आनंद असतो. सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होणार म्हणून आज ती नवऱ्यावर फार खुश होती. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मनीषाने खूप उत्साहात स्वयंपाक केला. त्यानंतर मनोज स्वतःचे आवरून कामावर गेला आणि तिथेच महिना 4,000 भाडे असणारे 2 रूमचे छोटेसे घर पाहिले आणि नंतर तिथेच असणाऱ्या एका शाळेमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी चौकशी केली. सगळ्यांचा खर्च पाहून मनोजची दमछाक होऊ लागली. ही तर फक्त सुरुवात होती. अजून भरपूर काही बाकी होतं. मनोजच्या आईने घरातल्या सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यांना ते पटलं नाही, पण सगळ्यांनी मनावर दगड ठेवला. 2 दिवसानंतर मनोज आपल्या कुटुंबासह तिकडे शिफ्ट झाला. नवीन घर पाहून मनीषाला खूप आनंद झाला. आपल्यावर आता कोणतीच बंधने नाहीत असे तिला वाटू लागले. घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू मनीषा सोबत घेऊन आली होती. मुले पण नवीन घर पाहून खुश झाली. शेवटी मुलं काय, नवीन दिसलं तर त्यांना आनंद होतोच. मनीषाने तिच्या मनाप्रमाणे किचन सजवलं. खूप वर्षांपासून तिचं स्वप्न होतं वेगळं राहण्याचा, ते आज पूर्ण झालं. मुलांचे ॲडमिशन झाले, ते पण शाळेत जाऊ लागले. आता मनोजचे ऑफिस घरापासून काही अंतरावर असल्यामुळे त्याला धावपळ करायची गरज पडत नव्हती. राजाराणी सारखा दोघांचा संसार चालू झाला होता. घरात गरज नसताना सुद्धा मनीषा वेगवेगळ्या वस्तू आणायला लागली. त्यामुळे साहजिकच मनोजचा खर्च खूप वाढला. बाहेर राहायचं म्हटल्यावर दुधापासून भाजीपाल्यापर्यंत हिशोब पाहावा लागत होता. पूर्वी एकत्र राहत असताना शेतातला भाजीपाला आणि दूध हे सगळं आयतं भेटत होतं, पण आता ते सुद्धा विकत आणावं लागत होतं. मनीषाला एकटीला घरातली सगळी कामं होत नव्हती, त्यामुळे तिचे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. घरातली छोटी मोठी कामं तिलाच करावी लागत होती. याआधी तिच्या जावा त्यांना जमेल तसे तिला घरकामात मदत करत होत्या. रात्रीच्या स्वयंपाकाची, जेवणाची भांडी घासून ठेवायच्या. भांडी मांडण्याचे काम सासूबाई नित्यनेमाने करत होत्या. कपड्यांच्या घड्या घालून कपाटात नेऊन ठेवायच्या. पण इकडे आल्यावर मनीषाच्या आयुष्यात सगळं काही बदलून गेलं. सकाळची जी तिची धावपळ व्हायची ती दुपारपर्यंत चालू असायची. त्यानंतर दुपारच्या वेळेस मनोज जेवायला घरी यायचा. तो जेवून गेल्यानंतर भांडी पडायची, ती घासायची, सगळं आवरायचं. तिला नुसता कंटाळा आला होता. 5 वाजेपर्यंत मुलं शाळेतून घरी यायची. मग त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खायला बनवून द्यावे लागत होते. आधी मुले शेतातून घरी आली की आजी नातवंडांना शेतातून आणलेली फळे, पेरू, पपई, केळी खायला देत होती आणि मोठा दीर बाजारात गेला की मुलांना खाऊ घेऊन यायचा. तो खाऊ सगळ्यांनी खाऊन आठवडाभर जात होता. पण आता मनीषाला प्रश्न पडू लागला की रोज रोज मुलांना शाळेतून आल्यानंतर काय खायला द्यायचे. मुलांनाही आता आजी आजोबांची, काका काकूंची आणि आपल्या चुलत भावंडांची आठवण येऊ लागली. त्यांना आता करमत नव्हतं. आता मनीषाला सुद्धा कळलं की वेगळं राहण्यात सुख नाही तर दुःख आहे. एके दिवशी ती अक्षरशः आजारी पडली. तापाने फणफणली, अंगात ताकद उरली नाही आणि मनोज तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला स्पष्ट सांगितलं की ती खूप थकली आहे. तिला विश्रांती आणि मानसिक आधाराची गरज आहे. त्या रात्री आजारपणात झोपलेली असताना मनीषाला आपल्या सासरच्या घराची आठवण येऊ लागली. आजारी पडली की सासूबाई तिची काळजी घ्यायच्या. आशा औषधं वेळेवर द्यायची, माधवी जेवण करून द्यायची आणि कुणीतरी आपल्यासाठी आहे ही भावना तिला बळ द्यायची. आज मात्र त्या घरात शांतता होती आणि त्या शांततेत तिला उमगलं की वेगळं राहण्यात जे स्वातंत्र्य वाटतं ते नेहमीच सुख देणारं नसतं आणि एकत्र राहण्यात जी जबाबदारी वाटते त्यातच खरं माणुसकीचं समाधान असतं. एकत्र कुटुंब म्हणजे कामांची वाटणी, खर्चाची वाटणी आणि सुखदुःखात एकमेकांची साथ हे तिला खोलवर कळून चुकलं. तब्येत बरी झाल्यावर आज खूप दिवसानंतर मनीषा आणि मनोज मुलांना घेऊन आजी आजोबांकडे गेले. आजीला पाहून मुले तिला बिलगली. आता घरात खूप बदल झाला होता. किचनमध्ये सगळ्या वस्तू होत्या आणि घरात नवा सोफा सेट, कपाट सगळं आणलं होतं.
कारण गेल्या वेळेस शेतात चांगलं उत्पन्न मिळालं त्यामुळे हे शक्य झालं. मनीषाला वाटायचे की घरात जे काही सामान येत होतं ते माझ्या नवऱ्याच्या कमाईतून येत आहे. पण तिला आता समजलं की तिचे दोन्ही दीर पण हातभार लावत होते. सासू दोन्ही जावांनी घरातले घर पण टिकवून ठेवले होते. मनीषाची होणारी घालमेल सासूला कळलेली होती, पण वेगळे राहण्याचा हा तिचा सर्वस्वी निर्णय होता. आताच्या मुलींना एकत्र कुटुंबात राहायला आवडत नाही. त्यांना कामाचा कंटाळा येतो, त्यांची हौस-मौज होत नाही, हा त्यांचा गैरसमज न बोलता सासूने सर्व काही ओळखले होते. सासू मनीषाला म्हणाली, "मनीषा, सर्व काही ठीक आहे ना?" मनीषा इच्छा नसताना म्हणाली, "हो आई, सगळं व्यवस्थित आहे." सासू म्हणाली, "आम्हाला तुझ्या बडबडीची सवय झाली होती. तू गेल्यावर ती ऐकण्याची बंद झाली. तुझ्या दोन्ही जावांनी मिळून आता ह्या घराची सगळी जबाबदारी घेतली आहे. आता एक मात्र शिकले आहेत, कोणा वाचून कोणाचं अडत नाही." सासूने जणू एक प्रकारचा टोमणा मनीषाला मारला होता. मनीषाला वाटलं होतं की सासूबाईने म्हणावं की आता ह्या घरात पुन्हा राहायला या. बस झालं वेगळं राहायचं. मला तुमच्याशिवाय करमत नाही. पण सासू तसं काहीच बोलली नाही. घरी जाताना गीताचा पाय निघत नव्हता. तिला आता तिथून जावंसं वाटत नव्हतं. तिला वाटले 2 दिवस सुट्टी आहे म्हटल्यावर घरी राहा म्हणतील, पण कोणीच तिला राहा म्हणाले नाही. पण जाता जाता सासू म्हणाली, "मुलांना राहू देत, त्यांचा मोठा काका आणून सोडेल." तिला वाटत होतं की मला आणि मनोजला पण सासूबाई थांब म्हणतील, पण तिला कोणीच थांबवलं नाही. ती नाराज होऊन मनोजच्या गाडीवर बसली. आज मनीषाला पहिल्यांदा सासरची एवढी ओढ लागली होती. पण हे खरे आहे, जोपर्यंत माणूस दूर जात नाही तोपर्यंत त्या माणसाची, घराची किंमत कळत नाही. घरी पोहोचल्यावर मनीषा खूप शांत शांत होती. मनोजने तिला विचारलं, "काय झालं मनीषा, तू शांत का आहेस?" ती म्हणाली, "अहो 2 दिवस सुट्टी आहे त्यामुळे मला वाटलं की तिकडे गेल्यावर आपल्याला राहा म्हणतील, पण कोणीच आपल्याला थांबवलं नाही. खूप बदल झालाय त्या घरात." मनोज म्हणाला, "अगं मनीषा, ते बदलणारच, कारण आधी आपण बदललो. आणि तुला कोणी राहा म्हटले नाही कारण तुलाच त्या घरात राहायचा कंटाळा आला होता म्हणून तू त्यांच्यापासून वेगळी झालीस ना. या विचाराने ते तुला काहीच बोलले नसतील." मनीषा म्हणाली, "तुम्ही तेव्हा पण त्यांची बाजू घेत होतात आणि आताही त्यांचीच बाजू घेत आहात." मनोज म्हणाला की "मी कोणाची बाजू घेत नाही, पण हो, जो खरा आहे त्याची बाजू मी नक्कीच घेणार आणि हेही तितकंच खरं आहे. मनीषा, तुझ्यासोबत तू माझे आणि माझ्या मुलांचे खूप हाल केलेस. तू मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलं, माझ्या भावांपासून दूर केलं, मुलांना पण त्यांच्या आजी आजोबांपासून, त्यांच्या काकूंपासून वेगळं केलं. आमचं मन तू कधी समजून घेतलं नाहीस." मनीषा म्हणाली, "अहो माझं खरंच चुकलं. आज मुले त्यांच्या आजीला कशी बिलगली ते मी पाहिलं. येताना त्यांनी माझ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. मुलं तिथे खूप आनंदी दिसली." मनोज म्हणाला, "बरं झालं, तुझी चूक तुला समजली यातच खूप आलं." ती म्हणाली, "मी काय म्हणते, आपण पुन्हा जायचं का त्या घरी राहायला? मला इथे कोंडल्यासारखं वाटतं." मनोज म्हणाला, "हे बाकी बरं आहे तुझं. वेगळं राहण्याचा निर्णय तुझा होता आणि आता जाण्याचा निर्णय पण तुझाच आहे. हा काय खेळ लावला आहेस ग तू? आणि जर आपण तिकडे राहायला गेलो तरी तू म्हणणार आहेस, उगाच इकडे आले. वेगळी राहत होते तेच बरं होतं. मी तुला चांगला ओळखून आहे. हे बघ, तिकडे गेल्यावर कोणत्याही गोष्टींवरून मला भांडायचे नाही. एकत्र कुटुंबात राहिल्यावर मला कटकट करायची नाही. जर हे मान्य असेल तरच बोल, नाहीतर शांत बस." मनीषा म्हणाली, "नाही हो, तसं काहीसुद्धा होणार नाही. या 6 महिन्यात मला खूप समजलं आहे. हे बघ, आपण जाऊ, पण पण मुलांची शाळा किती वेळा बदलायची? जोपर्यंत मुलांची शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी आपल्याला जाता येणार नाही." मनीषा ठीक आहे म्हणाली. ती खूप आतुरतेने परीक्षेची वाट पाहत होती. परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी मनीषा, मनोज आणि मुलांसोबत सासरच्या घरात पोहोचली. दारात पाऊल ठेवताच तिने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला आणि डोळ्यात पाणी आणून सासू-सासरे, आशा, माधवी आणि दिरांकडे पाहत म्हणाली की "माझं खूप चुकलं आहे. मी माझ्या अहंकारात, चुकीच्या समजुतीत आणि आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुमचं प्रेम, तुमची साथ आणि या घराचं मोल ओळखू शकले नाही. मला माफ करा." सासूबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे एवढंच म्हटलं की "चूक मान्य करणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे. झालं ते गेलं, आता पुढे नीट राहूया." त्या एका वाक्यात मनीषाला माणुसकीचा, नात्यांचा आणि आईपणाचा खरा अर्थ उमगला. आशा आणि माधवीनेही पुढे येऊन तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, "घरात कोणी एकटं नसतं मनीषा, आपण सगळे मिळूनच घर चालवतो." त्या क्षणी मनीषाच्या मनावरचे ओझे उतरले. मनोज दूर उभा राहून हे सगळं पाहत होता
आणि त्याच्या डोळ्यात समाधान होतं, कारण आज त्याचं कुटुंब पूर्ण झालं होतं. त्या दिवसानंतर मनीषा बदलली होती. ती आता तुलना करत नव्हती, तक्रार करत नव्हती. कामं वाटून घ्यायला शिकली होती आणि गरज असेल तेव्हा शांतपणे बोलायला शिकली होती. तिला उमगलं होतं की एकत्र कुटुंब म्हणजे कुणावर ओझं नसून आधार असतो. स्वातंत्र्य म्हणजे वेगळं राहणं नाही, तर समजून घेणं असतं आणि सुख म्हणजे फक्त आपल्या मनासारखं जगणं नसून आपल्या माणसांसोबत जगणं असतं. आणि या जाणीवेनेच मनीषाच्या आयुष्यातला खरा संसार पुन्हा उभा राहिला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.